नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या भेटीसाठी सज्ज आहोत. दीपक महामनी पॉडकास्ट. मित्रांनो, मागच्या आठवड्यात आपण पहिला एपिसोड टाकला आणि त्याला उदंड असा प्रतिसाद मिळाला. याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. तर जसं मी आपल्याला सांगितलं होतं की प्रत्येक आठवड्याला आपल्याला एक नवीन सेलिब्रिटी भेटणार आहे. अर्थातच आजचे सेलिब्रिटी जे आहेत त्यांची ओळख करून द्यायची आपल्याला गरज नाही, कारण ते आहेत आपले सुमीचे तात्या, म्हणजेच आमचे मित्र गजानन गडकर. गजा भाऊ, तुमचं स्वागत आहे. तुम्ही आज आम्हाला वेळ दिलात, धन्यवाद. आता मित्रच आहात म्हटल्यावर तुम्ही येणारच आणि आम्ही हक्काने तुम्हाला बोलू शकतो. कधी येणार? गजा भाऊ, मला एक सांगा, तुम्ही तुमची जी कारकीर्द आहे मी तुम्हाला पाहतोय, गेल्या 30-35 वर्षापासून या क्षेत्राशी निगडीत आहात. हो. नाटक, चित्रपट, अगदी मालिका, हिंदी चित्रपट, हो. ही फार मोठी लांबलचक यादी. तर तुमच्याविषयी आणि तुमच्या कलेविषयी आमच्या प्रेक्षकांशी थोडासा संवाद साधावा अशी मी विनंती करतो. काय आहे माहितीये का दीपक, खूप स्ट्रगल केला मी पहिला. सुरुवात कुठून केली तर थिएटर करायचं म्हटलं. सुरुवात कुठनं करावं लागेल आपल्याला, तर थिएटर करावं लागेल. अगदी बरोबर. मग त्यावेळेस रस्ते खराब होते, सायकल यायचं 4 वाजता धडपडत, रात्री नाटकाची प्रॅक्टिस संपायची, रात्री 12-1 वाजता 1:30 वाजता ते धाड 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 सायकल आम्ही घरी जायचो. घरी गेला वडील म्हणायची, कुठे गेलतास तू? ती ओरड आली. ते तुमचं गाव कोणतं? निरावागच. बारामती पासून किती किलोमीटर? 7 किलोमीटर आहे. म्हणजे 7 किलोमीटरचा प्रवास तुमचा रोज? तो 7चा तर रोजच, पण जर जिथं प्रॅक्टिस असेल, समजा रिमांड होऊन प्रॅक्टिस असेल, तर तिथून 1-1.5 किलोमीटर जास्त वाढायचं अंतर. म्हणजे त्या काळी काय ट्रॅव्हलिंग नव्हतं, त्याच्यामुळे सायकलवर जायचं यायचं. हा, तो छंद खूप आणि त्यातून स्ट्रगल घातला खूप, आणि स्ट्रगल मधून बरंच अजून पुढे पुढे गेलो असंच. म्हणजे ती आवड तुम्ही शेवटपर्यंत, म्हणजे आजपर्यंत जोपासली. हो. म्हणजे या क्षेत्रामध्ये जाण्याविषयी अनेकांचा नाराजीचा सूर असतो, आपल्या आई वडिलांचा प्रामुख्याने. परंतु त्या काळामध्ये खेडेगावातून येऊन, एका ग्रामीण कुटुंबातून येऊन ही कलेची आवड त्यांनी जोपासली आणि ती डेव्हलप केली. नुसती जोपासली नाही तर त्यातनं यश मिळवलं त्यांनी. शेवटी महत्वाचं तेच की आपल्याला यश मिळालं पाहिजे आणि त्यासाठी सतत सातत्यपूर्ण प्रयत्न करणं आवश्यक आहे. तर गजाभाऊनी प्रयत्न केले आणि मग नाटक कोणतं केलं? मग नाटक एक सुरुवातीला आम्ही एक इट्स मॅड मॅड वर्ल्ड म्हणून घेतलं होतं. बरं. तेव्हा भेटले आम्हाला प्रदीप कोथमेरे. अच्छा, प्रदीप कोथमेरे आपले नामवंत कलाकार. प्रदीप कोथमेरे आपल्या सगळ्याला माहितच आहेत की सरकार या भूमिकेत ते आता सध्या झी टीव्हीवर आहेत. तर ते प्रदीप कोथमेरे. तर ते भेटल्यानंतर म्हटले आपण एक बसूयात नाटक. मग लगेच मग तेव्हापासून आमचा प्रवास सुरू झाला. इट्स मॅड मॅड वर्ल्ड. हे जगवेड आहे. हे जगवेड कॉमेडी होतं. अच्छा. ते आम्ही केलं. माझ्या भूमिकेला चांगला प्रतिसाद मिळाला पब्लिकचा. बरं. आणि मला वाटतं ते स्पर्धेला घेतलं होतं. अच्छा. राज्यनाट्य स्पर्धा? नाही राज्यनाट्य नाही, आपल्या इथल्या स्पर्धेला घेतलं होतं. तेव्हाच त्यांना त्या नाटकाला चांगलं हे मिळालं आणि मलाही चांगलं रिस्पॉन्स मिळाला. म्हणजे तुझं, बरेच जण मला म्हटले की तुझं काम छान आवडलं मला. म्हणजे तुम्हाला पहिली पावती मिळाली? पहिली पावती तिथं मिळाली. आणि त्याच्यानंतर मग मग प्रवास सुरूच झाला. मग असे तू एका संस्थेत गेलं तर तिथं कोण आहे नाही, काही मुलं तिथनं निघून गेलती, काही मुलांनी परत म्हणजे दुसरी संस्था चालू केली. बरोबर. म्हणलं त्यांच्यात काम करू आपण. अच्छा. कुठंतरी करायचंच होतं ना. म्हणजे मला वाटतं तुम्ही बारामतीतला जो ग्रुप होता, नैनित्य फ्रेश मध्ये होता? नैनित्य फ्रेशला होतो. तिथून तो ग्रुप संपुष्टात आलता नुकताच. मोठे मोठे कलाकार त्यातनं आपापल्या ह्याने सर्व्हिसला गेलते. बरोबर. त्यामुळे तो संपुष्टात. म्हणजे तुमचा साधारणतः हौशी नाट्य ग्रुप होता. मग तिथून आम्हाला कळालं की रिमांड होमला जाऊ. रिमांड होम. ठीक आहे. मग तिथं प्रदीप कोथमेरे भेटले. मग त्यांच्या माध्यमातून आम्ही ते बसवलं. तिथून असं बरेच 4-5 थिएटर झाले आमचे, 4-5 नाटकं झाली. माझा खेळ मांडू दे वगैरे. अच्छा. तिथून माझा खेळ मांडू दे, मला वाटतं हावळे मॅडम असते. हावळे मॅडम, सस्ते मॅडम. मग त्यावेळेस माझं पण एक छोटस किरदार होतं, डेव्हिड नावाचं. अच्छा. ते खूप छान झालं. आणि तुमची पर्सनॅलिटी अशी असल्यामुळे तुम्हाला अशी वेगळे थोडेसे व्हरायटी करायला मिळाली. त्याच्यानंतर मग माझे वडील आजारी पडले. बरोबर. त्यांचं शुगरमुळं पाय कट झाल्यामुळं मी परत 4 वर्षाचा गॅप झाला माझा. अच्छा. नाट्य क्षेत्रामध्ये. अच्छा. गॅप झाला कारण मला जाताच आहे ना. घरचे प्रपंच होत्या, वडिलांचे ते दुकान होते, रेशनिंग किराणा दुकान, स्वस्त धान्य दुकान, ते मला बघावं लागलं.
नंतर एक दिवस असा उजडला की अचानकच एका फिल्म मधलं मला बोलावून आलं. बरं बरं बरं. त्याला म्हणलं चला जाऊया करूया. काय नाव त्या फिल्मचं? त्या फिल्मचं भक्तीचा पाठीरागा सेवागिरी. अच्छा अच्छा. सेवागिरी महाराजांचा पिक्चर होता. भक्तांचा पाठीरागा सेवागिरी. पण त्याच्यामध्ये एक जानबा नावाचं कॅरेक्टर मला दिलं ना, तर ते कॅरेक्टर खूप छान झालं. बरोबर. असं ते दिग्दर्शक म्हणजे तुम्ही त्या कॅरेक्टरला सूट झाला, छान झालं. मग त्याच्यानंतर तुमची चित्रपटाची कारकीर्द सुरू झाली तिथं मग. अच्छा. आणि तिथून मग मराठी चित्रपटांमध्ये साधारणतः किती चित्रपटांमध्ये काम केलं? माझे चित्रपट टोटली आता नाही म्हटलं तर झालेले चित्रपट 38. अच्छा. त्यातले 35 मराठी झालते. अच्छा. अगदी भरत जाधव बरं चल गजा करू मजा. अच्छा. वर्षा उसगावकर झाला कमिशनरचा एक रोल माझा. अच्छा. तो जखमी कुंकू. परत सातच्यात घरात असे सक्काभाऊ पक्कावरी मध्ये छोटस किरदार होतं माझं. अच्छा. आणि अगदी अलीकडचा आपल्या मेघराज यांचा जो पिक्चर होता दणक्यावर दणका मध्ये त्याच्यामध्ये केलं दूधवाला कॉमेडी केलता मी. बरोबर बरोबर. अगदी तो काय बिहारी दूधवाला छान झाला माझा रोल. अच्छा अच्छा. त्या रोलला सुद्धा प्रतिसाद चांगला मिळाला. आणि त्याच्यानंतर तो प्रवास चालू झाला त्याच्यानंतर मला 3 बॉलिवूडची फिल्म मिळाल्या. अच्छा. म्हणजे हिंदी चित्रपट मिळाले मला. त्यात एक ऑडिशन होतं. त्या ऑडिशन आम्हाला सांगितलं बारामतीमध्ये शंघाई नावाच्या फिल्मचं. ते मला वाटतं तूच सांगितलं मला. तो रोल तूच मिळवून दिलास. नाही, शंघाईला मी ऍक्च्युली ऍक्टर्स साठी कोऑर्डिनेटर म्हणून काम केलं होतं. आणि गजाभाऊचा रोल एका शॉपकीपरचा होता आणि त्याला एकदम परफेक्ट कॅरेक्टर पाहिजे होतं त्यांना. आणि माझ्या डोक्यात लगेच गजाभाऊचं नाव आलं आणि आम्ही त्यांना कॉल केला आणि तो मेजर रोल होता. म्हणजे अगदी चित्रपटाची सुरुवातच तुमच्यापासून होती. त्या सीनवर नाव आली होती. आणि त्याच्यामध्ये मोठे मोठे कलाकार होते. म्हणजे इम्रान हाशमी, अभय देओल, फारुख शेख, बरेचसे मोठे कलाकार होते. कलकी होते. तर त्यात फिल्मची स्टार्टिंग तुमच्यावरती झाली होती. तो स्टार्ट झाला. आणखी तुम्ही विवेक ओबेरॉय बरोबर केलं. विवेक ओबेरॉय शंघाई जिल्हा गाझियाबाद म्हणून मिळाला मला. जिल्हा गाझियाबाद तो केला. त्यात काही एक छोटसच किरदार होतं. मला वाटतंय मंदिरातला पुजारी होतो मी. आणि विवेक ओबेरॉय तिथे हिरोईनला घेऊन आला. तेव्हा त्यांचं लग्न लावायचा छोटासा सीन मी केला. अच्छा. म्हणजे हे तुमचं चालूच होतं. पण खऱ्या अर्थानं तुम्हाला जी ओळख मिळाली माझ्या मते, तुम्ही सगळे तर ओळखतच होते, पण महाराष्ट्राला जी ओळख झाली ती तुमची एका सिरियलमुळे झाली. सिरियलमुळे झाली. ती आपली मिसेस मुख्यमंत्री. मग हे सगळं स्ट्रगल करत मला एक दिवशी हिथं पहिली मालिका चालली होती त्यांची लागीर झाली. बरोबर. मग आपल्या बारामतीतले 2 जण काम करून आले त्या मालिकेमध्ये. कोणी 1-2 दिवसाचं काम केलं, कोणी 7-8 दिवसाचं काम केलं. मी म्हणाला आपल्याला बी काम मिळालं पाहिजे. मी जुना ऍक्टर आहे, त्यांच्या बरोबरच ऍक्टर आहे मी पण. मला असं वाटलं की त्यांना मिळू नये असं नाही मला वाटलं, पण आपल्याला बी मिळावं. मग त्याचा कास्टिंग डिरेक्टर शोधला मी. मग त्या कास्टिंग डिरेक्टरला भेटलो जाऊन सातारला. मग त्या कास्टिंग डिरेक्टर होता तो मकरंद गोसावी. मग त्याला जायचो, त्याला भेटायचो 10 दिवसातनं, 12 दिवसातनं, 15 दिवसातनं त्याला जायचो सातारला भेटायचो. तो खर्च अनाठाय जायचा. मी म्हणायचो त्यांनी मला 1-2 वेळा छोटेसे रोल काढले होते त्या लागीर झाल्याची मालिकेत. कुठंतरी काय सरपंचाचा होता, पारावरचा पाटलाचा होता. मी म्हणायचो मला 1-2 दिवसाचा नको देऊ. बरोबर. त्याला काय म्हणू, मला 1-2 दिवसाचं नको देऊ. मेजर काहीतरी मेजर काय 10 दिवस तरी मी तिथे दिसलो पाहिजे, तेव्हा मला काहीतरी म्हणता येईल म्हणून मला तसा रोल दे म्हणलं. तर ते मला थांब तसा रोल निघू दे मग देतो. तर या खेळामध्ये दीपक 2 वर्ष लोटली. 2 वर्ष गेली. 2 वर्ष. हो. आता लागीर झाल्याची मालिका संपायला आली, तिचे काहीतरी 8-10 एपिसोड राहिली. मग एक दिवस असाच मोबाईल मध्ये संध्याकाळी झोपताना बघत बसलो. मी एक शूटिंग करून आलतो पिक्चर निरेला. काय ते ह्याच्यावरती पिक्चर होते, ते वाघर नावाचं पिक्चर होतं. मला त्यात काय किरदार मिळाला. शिक्षिका होती लेडीज, तिच्या पप्पाचा रोल होता मला. आणि त्या रोलचं शूटिंग करून मी संध्याकाळी घरी आलो. आणि परत दुसऱ्या दिवशी मी जाऊन आलो, शूट करून आलो ते निरेला पिक्चर. आणि 1 दिवसाचा शूट राहिलो होतं माझं तिथं. बरोबर. रिटायर शिक्षक म्हणून मी त्यात होतो. तर 1 दिवसाचं शूट राहिलं होतं. आणि संध्याकाळी असं मोबाईल बघत बघत आपलं झोपलो मी. 11 वाजल्या झोपायला.
कंप्लीट 12 वाजता फोन आला मला मकरंद गोसावीचा. म्हणजे काय झोपलाय का म्हणलं, उठ. हो म्हणलं झोपले. उठ उठ म्हणला, तुझं समाधान करतो. मकरंद गोसावी म्हणला. म्हणलं अरे वा, काय समाधान करतो? मी बघितलं मकरंद गोसावी. म्हणलं काय रोल निघला काय 10 दिवसाचा? अरे ती मालिका संपाय आली येड्या म्हणला. दुसरी मालिका चालू होती आणि तुझे ते फोटो चॅनलने पास केलेत म्हणला. तू उद्या सकाळी म्हणले त्याचं शूटिंग चालू होतं चांदवडीला, 4 दिवसाचं राहिलं होतं, त्यात लागेल झाली. पण ऑफिस म्हणले आमचं तिथंच आहे, त्या ऑफिसला येऊन तू भेट. मग मी ऑफिसला म्हटलं मी उद्या सकाळी माझं 1 दिवसाचं पिक्चरचं शूट राहिले, तेवढं करतो मी, परवा दिवशी सकाळी 10ला येतो म्हटलं तिथं. चालेल मला काय अडचण नाही. पोहोचल्यानंतर तिथे एक ऑडिशन दिलं त्यांनी. बरोबर. ती म्हणजे परफेक्ट चॅनलचा माणूस आलता. म्हणजे परफेक्ट, हा कुठला दाऊच नका म्हणजे, हाच माणूस आम्हाला घ्यायचा आहे. बरोबर. मग तिथं माझं सिलेक्शन झालं. म्हणजे अशा रीतीने त्या सिरियल मध्ये तुमची एंट्री झाली. नंतर ती मालिका पण खूप गाजली. हो, त्यातले कलाकार पण गाजले. म्हणजे त्याच्यात मला तर वाटतं तुम्हीच खूप प्रसिद्धी मिळवली. सुरुवातीला शूटिंग माझं ते फाटकं बनेल, फाटका टॉवेल, यांचं फाटकं बनियन आणि ती टॉवेल महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाला, खूप पॉप्युलर. चला हवाई उद्यामध्ये ते भारत गणेशपूर यांनी तुमची ऍक्टिंग केली ती माझी. 3 वेळा चला हवा त्याला गेलो. तिथला काय अनुभव तुमचा? निलेश साबळे आणि ती सगळी टीम. निलेश साबळेने मला बघितले की माझ्या जवळच ते आले. म्हणले बारामतीचे तात्या. म्हणलं हो. म्हणला मी बारामतीला कॉलेजला होतो. निलेश म्हणला. असं तसं बोलला तो. मग माझे पप्पा परत सासवडला आले तिथं. बरोबर का? निलेश साबळे, डॉक्टर निलेश साबळे आपल्या बारामतीला त्यांचे वडील इथं जॉबला असताना ते इथं काही वर्ष राहिले होते आणि त्यांचं शिक्षण पण झालं होतं. त्याच्यानंतर ते सासवडला शिफ्ट झाले. आता ते मुंबईत सगळ्यांना माहिती की त्यांचं मूळ साखरवाडी म्हणजे आपल्या भागातले थोडक्यात. आणि सगळ्यात एकच गोष्ट राहिली माझी सांगायची, खूप गमतीची गोष्ट आहे. सांगा. मग असं झाल्यानंतर काय झालं, मग आम्ही दुसऱ्या दिवशी बॅग भरून गेल्यानंतर माप घेतली की शूटिंगला चालू झालं. शूटिंगला आम्हाला तिथं नेलं. त्या सायगाव रायगाव कशी प्रभूची वाडी म्हणून तिथे नेलं. प्रभूची वाडी गेल्यानंतर मला ते फाटकं बनेल दिलं, बोकाचं टावेल, ते फाटकाच दिला, मळका. ती मळावला त्यांनी कोऱ्याचे हात घालून. बरोबर. मग त्यात आम्हाला शूटिंग चालू केलं. तर मी म्हणलं काय रोल मिळालाय मला. म्हणजे मला काय वाटलं नाही त्या रोल विषयी. आता चॅनलला जी मराठीचं आहे म्हणून करायचं म्हटलं. मला अगोदर तसं वाटलं, पण म्हणून आता मिळालंय म्हणल्यावर करूच, कशाला म्हणलं सोडायचं. शूटिंग झालं 14 दिवस शूटिंग केलं आम्ही. तोवर आम्ही बाहेर नाहीच ना. म्हणजे शूटिंग गेलं 14 दिवस, पण 5 दिवस शूटिंग झालं की टेलिकास्ट सुरू झाला. टीव्हीला दावायला सुरू झालं चॅनलला. मग त्यात ती मालिका गाजायला लागली होती. बरोबर. त्याच्यानंतर भरले आमचे 14 दिवस. 14 दिवस भरल्यानंतर म्हणले तुम्हाला आता 2-3 दिवसात सुट्टी पडली, जावा तुम्ही घरी 1-2 दिवस. बरोबर. मग मी काय केलं, घरी जायच्या ओढीने सकाळी पहाटेच निघालो तिथनं. त्या सातारच्या खिंडीत आम्हाला राहायला जागा दिली, लॉज दिलत, तिथं राहिलो होतो आम्ही. विठ्ठल मंगल म्हणून तिथं. आणि तिथनं पहाटेच निघालो आणि जोशीवीरच्या पंपावर पेट्रोल टाकलं. बघितलं तर 4:45 वाजलेला. आणि म्हणलं शिरगाव घाटातनं जायला अंधार आहे जरा, आपण दमाने जाऊ म्हणलं. मग तिथं त्या पंपावर खूप मोठ्या लाईटी, उजेड, प्रखर उजेड पडलेला. आणि म्हणलं थांबा, आता थांबलो तिथं मी. म्हणलं थोड्या वेळात जाऊ म्हणून गाडी लावली स्टँडात, तिथं थांबलो. थांबल्यानंतर तिथं पेट्रोल भरायचं, क्रुझर गाडी नसतात 2, त्यात 10-12 माणसं बसतात. ती त्या क्रुझर गाड्या कुठेतरी देवीला चालल्या होत्या. त्या दोन्ही क्रुझर गाड्यामध्ये बायका होत्या. आणि ते सगळं डिझेल पाडल्यानंतर ती गाडी थांबवली त्यांनी. त्या बायका सगळ्या पळतच माझ्याकडे आल्या. म्हणजे काय म्हणलं, म्हणजे त्या मालिकेत तुम्ही हो म्हणून त्या मालिकेतलं. आम्ही घराच्या बाहेर होतो, म्हणजे बॉम्ब फुटल्यासारखाच फुटला. मग सगळ्यांनी फोटो काढले माझ्याबरोबर. म्हणलं काय झाली, म्हणजे शॉक बसला हो मला. म्हणजे तो आनंद खूप झाला. आनंद झाला पहिलीच वेळ. आणि इतक्या वर्षाचा संघर्ष केल्यानंतर जे समाधान मिळायला पाहिजे होतं ते तुम्हाला आपल्याला बाहेर गेले तर लोक ओळखायला लागले. आणि नंतरच तर आपल्याला माहितीच आहे, आम्हाला पण माहित आहे की तुमच्या बरोबर कुठं जायचं म्हणलं तर आम्हाला पंचायत व्हायची की गजाभाऊ आता तुमच्या मागे लोक लागणार. आपला ट्रिपचा प्लॅन राहिला, कारण सगळं सेल्फी आणि सगळ्या लोकांचा गारडा. आणि त्यात म्हणजे आम्हाला एका ठिकाणी जायला 4 वाजायचे, तिथं 8 वाजायचे. ते फक्त गजाभाऊ, कारण आपण बऱ्याच ठिकाणी आपण जात होतो. ते तसं चालतंच. तर हे बघा की कलाकाराच्या जीवनात चढ उतार येत असतात, अपयश पण येत असतं, यश पण मिळत असतं. पण यश मिळाल्यानंतरही अनेक कलाकार मी बघितले, माझे आणखी मित्र पण असतील किंवा इंडस्ट्रीमध्ये आहेत सुद्धा,
पण सगळीकडे काय होतं बरं का, की एकदा यश मिळाल्यानंतर लोकांच्या डोक्यात हवा जाते. हा. परंतु आमचा गजाभाऊ असा आहे की किती पण यश मिळवू द्या, पण त्यांना जो म्हणतो ना डाऊन टू अर्थ, की त्यांना कधी फोन करा ते अवेलेबल, किंवा अगदीच बिझी असते तर मला थांब मी तुला नंतर फोन करतो किंवा शूटिंग मध्ये आहे, असा हा आमचा जीवाभावाचा मित्र आहे. आणि कधीही कुठल्याही कामासाठी बोलवा, त्याला त्याच्यामध्ये काही लाज वाटत नाही, किंवा छोटासा रोल आहे किंवा एखादं इलेक्शनचं काम आहे किंवा काय, तर गजाभाऊला आम्ही हक्काने बोलवतो. आज सुद्धा आपला दुसराच एपिसोड आहे, पण मी त्यांना फोन केला की गजाभाऊ आपली सुरुवात झालेली पॉडकास्टची दमदार झाली पाहिजे, तुम्ही आलं पाहिजे. तब्येत ठीक नसताना पण गजाभाऊ आपल्यासाठी आलेली आहे. खरंच तुमचं आभार धन्यवाद म्हणायला नाही पाहिजे, नाही कशाने परंतु मित्रांनी काय आभार मानायचं. प्रेक्षकांसाठी किंवा त्यांच्यातर्फे मी आभार मानतो. आणि तुम्हाला जीवनामध्ये असंच यश मिळू दे. आणि गजाभाऊ तुम्ही धन्यवाद. हिंदी, मराठी, मालिका, चित्रपट, तुमचा प्रवास अथक चालू दे. आमच्या सगळ्यांच्या सदिच्छा त्यांच्या बरोबर आहेत. आजपर्यंत त्यांनी स्ट्रगल खूप केलाय, त्यांचा स्ट्रगल मी स्वतः पाहिलेला आहे. आता त्यांना थोडी यशाची चव चाखायला मिळालेली आहे. पुढे जाऊन आणखी चांगल्या चांगल्या संधी मिळतील, मिळाव्यात ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि मला वाटतं आपण थांबूया. हो अगदी. हं? पुन्हा बोलावलं भेटूया. गजाभाऊशी आणखी गप्पा मारू शकतो आपण पुढच्या येणाऱ्या भागांमध्ये. दुसरा एक महत्वाचा मुद्दा राहिला, जो आपला मागच्या एपिसोडला मी सांगितलं होतं, की जे कलाकारांसाठी मी जे अभियान चालू केलंय, गजाभाऊ तुम्हाला पण माहित असेल हो. की आपण कलाकारांसाठी काहीतरी एक फंड उभा करायचा प्रयत्न करतोय. हं. माध्यम आहे आपलं युट्यूब आणि पॉडकास्ट. हो. तर मी पुन्हा एकदा मित्रांना आवाहन करतो, आपण आपल्या जी यथाशक्ती असेल ती मदत करू शकता. खाली मी नंबर स्क्रोल केलेले आहेत, गुगल पे, फोन पे करू शकता. आणि ती मदत आपल्याला आपल्या कलाकारांना ज्यांना खरंच गरज आहे, त्यांनी स्ट्रगल केलाय किंवा करतायत, अशांना निश्चितपणे आम्ही पोहोचवणार आहोत. आणि पोहोचवणार आहोत 1 जून 2025 ला. तोपर्यंत रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद.